उसको 15,000 के जो कैश जामीन है वो मंजूर कर दिया, अभी वो बाहर आ जाए. तुम्ही सकाळी एका बाईटमध्ये सांगितलं की ही गोष्ट खूप अगोदर घडली होती, कुठे ना कुठे परत आणण्याचं एक राजकारण आहे असं वाटतं कसं मला. ही विकृती आहे. कुणाल जो कामरा जो आहे ही राज्याला किंवा ह्या देशाला लागलेली विकृती आहे. कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलायचं, कधी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांबद्दल बोलायचं, पुन्हा कधी आनंद महेंद्रबद्दल बोलायचं, कधी मुकेश अंबानींबद्दल बोलायचं, कधी राज्यातल्या एका मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वाविषयी बोलायचं, कधी आरएसएसच्या लोकांबद्दल बोलायचं. त्यामुळे राज्यातील जी शांतता आहे ती शांतता भंग करण्यासाठी विरोधी पक्षाची लोक कुणाल कामराचा वापर करून घेतात असं चित्र सध्या तरी दिसतंय. कारण 3 जानेवारीला त्यांनी ते चित्रीकरण केलं आणि 3 जानेवारीनंतर आज 24 तारखेला जर ते 23 तारखेला प्रकाशित होत असेल म्हणजे जवळजवळ तब्बल 80 दिवसानंतर तर निश्चितपणे ह्याच्यामध्ये काहीतरी काळबेरा आहे. कारवाई व्हावी अशी पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो पॉंडेचरी आहे. विधिमंडळामध्ये खालच्या सभागृहामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलेलं आहे. वरच्या सभागृहामध्ये गृहमंत्र्यांनी योगेश कदम यांनी निवेदन केलेलं आहे. त्यामुळे खरं तर कुणाल कामरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारची मागणी सुद्धा सभागृहातील अनेक सदस्यांनी केली. हे जाणीवपूर्वक मुंबईतलं शांत असलेलं वातावरण किंवा काही शहरांमध्ये देशातील वातावरण जे शांत आहे ते अशांतता कशी होईल आणि त्याचा राजकीय फायदा कसा महाविकास आघाडीला घेता येईल यासाठी हे जाणीवपूर्वक प्रयत्न चाललेले आहेत. संजय राऊतांबरोबरचे त्यांचे जे फोटो आहेत ते पब्लिक झालेले आहे बुलडोजर घेऊन. आता तोच बुलडोजर त्या इलिगल स्टुडिओमध्ये घुसलाय. वाचवावं संजय राऊतांनी जर इलिगल 2 हॉटेलच्या मधलं केलेलं बांधकाम जे आहे तर त्या बांधकामामध्ये अशा प्रकारचं विभत्स असं चित्रीकरण होत असेल आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांविषयी किंवा अन्य मान्यवर लोकांविषयी जर त्या ठिकाणी अशा प्रकारचं चित्रीकरण करायला तो मालक परवानगी देत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. परंतु ही विकृती आहे, ही विकृती ताबडतोब चेपली पाहिजे आणि महाराष्ट्राची संस्कृती अशा विकृतीला कधीच स्थान देत नाही. यह शिवसेना है, खाली माफी मांगने से भी कुछ नहीं होता है, ध्यान में रखिए. माफी मांगा तो सब कुछ हो गया क्या? माफी मांगने से कुछ नहीं होगा. जरा मुंबई में आने तो दीजिए. सर वही बात है कि कुणाल कामरा से मुंबई पुलिस ने संपर्क किया, उन्होंने साफ तौर पर कहा कि मैं माफी नहीं मांगूंगा. हमें उनकी माफी की जरूरत भी कोर्ट नहीं. कहेगा तो मैं मानूंगा. हमें उनकी माफी की जरूरत भी नहीं है. वो उनकी प्रक्रिया करे. हाँ. मुंबई में आने के बाद में हमारे शिवसैनिक, हमारे शिवसेना महिला आघाड़ी जो करती उनकी जो करतूतें हैं अभी तक की वो करतूतों का जवाब जरूर देंगे. सर, खासदार जया बच्चन यांनी आक्षेप घेतला, त्यांचं म्हणणं की व्यक्ती स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे, एक प्रकारे फ्रीडम ऑफ स्पीचचं उल्लंघन आहे. अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे जर फ्रीडम होत असेल तर उद्या प्रशांत कोरटकर बद्दल सुद्धा काही बोलतील की प्रशांत कोरटकरला सुद्धा फ्रीडम ऑफ स्पीच दिलेलं आहे म्हणून त्यांनी काही बोला. ही विकृती आहे. अशा प्रकारचं विकृत वाचन करून, विकृत व्हिडिओ निर्माण करून जाणीवपूर्वक देशातील शांतता जी आहे ती शांतता भंग करण्याचा प्रयत्न ही मंडळी काही करतायत. हा फ्रीडमचा वगैरे काही फ्रीडम ऑफ स्पीचचा वगैरे काही प्रकार नाही आहे. अशा प्रकारे जर कुणाला काही बोलायची संधी दिली तर देशामध्ये दंगे घालतील. त्यामुळे अशा प्रकारची विकृती ताबडतोब चेचायला हवी आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा ह्या मताचे आम्ही आहोत. सर, जया बच्चन का जो बयान सामने आया है उसको लेकर क्या कहेंगे? अभिव्यक्ति की आजादी की वो बात करें. नहीं, अभिव्यक्ति की आजादी उनके परिवार में अमिताभ बच्चन जी ने या उनके परिवार के किसी भी सदस्य ने इस तरह से बातें की. कम से कम जो कुणाल कामरा ने जो स्पीच दिया या जो बातें की या जो वीडियो निकाला वो जया बच्चन जी सुन के तो दिखे. ऐसी गंदी बातें जो उसने कही है वो खुद तो सुने एक बार, तभी वो बोलेंगे कि अभिव्यक्ति स्वातंत्र्य क्या मतलब होता है. सर, सिनेमाला जसं सेन्सर